नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीतच लढाई। नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातच भाजपचे बंडखोर आमदार गोकुळ गीते मैदानात, तर जळगावमध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळींची बंडखोरी। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये ड्रामा। गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा गणेश गीतेंचा प्रयत्न असफल, तर दराडेंचा भाऊ आणि मुलानं धमकी दिल्याचा गोकुळ गीतेंचा आरोप। विधान परिषदेच्या 17पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीची माघार। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज घेतला मागे। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटलांची माघार, तर चंद्रपुरात काँग्रेस उमेदवारानं अर्ज घेतला मागे। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने भाजपच्या गळाला। अर्ज मागे घेण्यासाठी नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। परभणीचा महायुतीतला पेच अखेर संपुष्टात। राष्ट्रवादीचे बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर अर्ज मागे घ्यायला तयार, तर तिकडे संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या मुलाचीही माघार। काँग्रेस नेते शशी थरूर, चिदंबरम यांच्यावर ललित मोदींचे गंभीर आरोप करताना सोनिया गांधी, राहुल गांधींचंही घेतलं नाव। कोची टीमसाठी थरूरांनी दबाव आणल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।